बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, भगवान गौतम बुद्धाचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, महाबोधी महाविहार मुक्ती महाबोधी टेम्पल विहार हा जो ॲक्ट 1949ला पंडित जवाहर नेहरूंनी बनवला आणि जे महाबोधी महाविहार बौद्धगया इथे आहे. बौद्धगया हे बिहार राज्यामध्ये येतं आणि ते महाबोधी महाविहार जे सम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधले गेले, परंतु 1949च्या कायद्यानुसार त्या महाबोधी महाविहारावर बौद्धगयाच्या ब्राह्मणांनी कब्जा केला आणि त्या महाबोधी विहाराचं रूपांतर त्यांनी मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न सतत सुरू केलेला आहे. ती महाबोधी विहार ही बौद्धांची संपत्ती आहे, बौद्धांची विरासत आहे आणि या विरासतीवर ब्राह्मणांनी कब्जा केल्यामुळे त्या ठिकाणी बौद्धांना त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने विधी करता येत नाही. संपूर्ण जगामध्ये ते श्रद्धास्थान आहे महाबोधी महाविहार जे बौद्धगयेमध्ये. त्या श्रद्धास्थानाच्या मुक्तीसाठी संपूर्ण भारतामध्ये 36 राज्यामध्ये 750 जिल्ह्यांमध्ये हा पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे. आज संपूर्ण भारतातील जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे. 8 मार्च 2025ला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन होईल. 22 मार्चला संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मोर्चा काढण्यात येतील. 9 एप्रिलला संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात येईल आणि 1 जुलैला भारत बंद करण्यात येईल. या संदर्भामध्ये तर या संदर्भामध्ये आमच्या 3 मागण्या आहेत की EM वर ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकासुद्धा रद्द झाल्या पाहिजे. त्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. OBCंची जाती न्याय जनगणनासुद्धा हे सरकार करत नाही आहे, ती करण्यात यावी. आणि आमची 3री मागणी अशी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कमार्फत की महाबोधी महाविहार जे आहे बौद्धगयेचं ते ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा आमच्या मागण्या आहेत. आणि त्याकरता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन देतो आहे त्यांच्यामार्फत हे महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येईल. धन्यवाद. माझं नाव सुमित्रा आयरे, मी बहुजन क्रांती मोर्चा सहसंयोजक महाराष्ट्र राज्य या पदावर कार्यरत आहे. कलेक्टर साहेबांना आपण जे निवेदन देतो आणि देत आहोत त्याचं कारण असं आहे, UP बिहारमध्ये भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे आणि ज्ञानप्राप्ती त्याच ठिकाणी झालेली आहे. UP बिहारमध्ये बुद्धगया इथे आणि ते बुद्धगया इथे जे झालेलं आहे ज्ञानप्राप्ती झालेली आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अगोदरसुद्धा दलाई लामासारख्यांनी मोठे आंदोलन केलेलं होतं आणि अशा पद्धतीचे जे बुद्धविहार आहे हे आमच्या ताब्यात दिले गेले पाहिजेत, बौद्धांच्या ताब्यात दिले गेले पाहिजे. हे जगामध्ये भगवान बुद्धांचे सर्वस्वी या ठिकाणी स्थान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे प्रति आम्ही बौद्ध जे आहोत हे महाबोधी विहार जे आहे UP बिहारमध्ये ते आमच्या भिक्षूंच्या ताब्यात आणि बौद्ध उपासकांच्या ताब्यात दिले गेले पाहिजे. धन्यवाद. आपलं नाव? भंते संघरत्न थेरो, ऑल इंडिया भिक्षू संघ.